स्ट्रॉबेरी घेण्यासाठी आपण एका फार्मवर आलोय ज्याचं नाव आहे पिकवेल फार्म। तर इथे लोक येतात, आपापले बकेट्स उचलतात आणि इथून मागच्या साईडला त्यांची एक पूर्ण शेती आहे जिथून भाज्या आणि फळं घेतात। तिथे सगळ्या बीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मटर, बीन्स असे त्यांनी इथं विकायला पण ठेवले। तर तुम्हाला जे पण इथून जे चांगले वाटतील तिथून तुम्ही आपल्या बकेटमध्ये घ्यायचं आणि काउंटरला जाऊन त्याचं पेमेंट करायचं आणि मग ते विकत तुम्ही तिथून घेऊ शकता। मोठं शेत आहे असं, इथं वेगवेगळ्या प्रकारचं, जसं मी म्हणलं की भाज्या आहेत, तर एक वेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे यूज करतात। स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आलोय आपण आता। अशी पाण्याची फवारणी चालू आहे तिथे, रस्त्याचं पूर्ण शेताला पाणी असेल आणि अशी पूर्ण स्ट्रॉबेरीची फार्म आहे। तसे खूप सारे त्यांनी बागा ठेवल्यात, पुढे बीन्स आणि मटर आणि बटाटे अशा सगळ्या भाज्या वगैरे ठेवल्या। लोक येतात आणि घेऊन जातात आणि मग पे करून तुम्ही घेऊन जाऊ शकता। तिथं स्ट्रॉबेरी शोधली तर स्ट्रॉबेरी पिक करणं मला असं खूप सोपं वाटत होतं, पण गवताच्या खाली खाली जाऊन आणि चांगल्या चांगल्या स्ट्रॉबेरीज पिकलेल्या शोधणं एक टास्क आहे इथे। खूप दिवस झाले लोक येतात, सो आता खूपच थोडे स्ट्रॉबेरीज राहिलेत, तरी पण आता आपण बघूयात कुठे मोठ्या स्ट्रॉबेरीज आहेत का। काही काही किड्याने पण खाल्लेले असतात, सो तुम्हाला ते पण थोडंसं नीट बघून स्ट्रॉबेरीज घ्यायचे आहेत। सो असं सगळीकडे फिरून एवढ्या स्ट्रॉबेरीज मला भेटल्यात आणि इथं लोक पूर्ण सगळीकडे रो वाईज तुम्ही बघत असाल सगळे शोधतायत अजून। असं मस्त स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत, तर 1 किलोला 500 रुपये असे स्ट्रॉबेरीचे रेट आहे तिथे, तरी पण स्वस्त आहे आणि डायरेक्ट फार्ममधून तुम्ही घेऊ शकता। सो असे खूप लोक आलेत, संडे आहे, सो असे खूप लोक दिसतात ते समोर। असं पूर्ण यांचं फार्म आहे इथे, सो चांगला एक्सपिरियन्स होता। असे लोक समरमध्ये इथे येतात, भाज्या फळं असे घेतात डायरेक्ट शेतामधूनच, सो आयडिया चांगली आहे। सो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।